ची प्रक्रिया सुरू होती। भाजप नगरसेवकांनी मोदींच्या घोषणा देऊन सभागृह डोक्यावर घेतला। इकडून ठाकरेच्या नगरसेवकांनी चोर आहे अशा घोषणा दिल्या। हे बघा, ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच आहे नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे। म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे। आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना। असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे। पहिल्या दिवशी असं वाटतं सभागृहामध्ये दिसलं की ठाकरेंची शिवसेना एकटं पडल्याचं दिसतंय। अहो, उभाटांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी खुर्चीसाठी, त्याचा हा परिणाम झालेला आहे। नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का? परंतु कामं न करणं, पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचणं, मुसासारखा जो आहे त्याला मिरवणुकीमध्ये सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही। म्हणून मराठी माणूस हा एकटवलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे। साहेब, काल रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांचा 100% घातपात आहे या कंपनीच्या वर देखील प्रश्नाचा भडीमार केला आणि माझा काका गेला, मी कोणाला सोडणार नाही, शांत बसणार नाही। हे बघा, अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे। अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेले आहे आणि मला वाटतं शंकेचं निरसन हे झालं पाहिजे। सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात, परंतु रोज रोज जर एक नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून येतं। म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने CBI मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे। एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे। असं म्हणून ते मोदीजी जवळ यावे भगतसिंह कोश्यारींनी मनसे प्रमुखांना दिवसलं। मनसेच्या प्रमुखांनी काय दिवसलं किंवा त्यांनी केलेले स्टेटमेंट हे मला वाटतं आता जास्त काही महत्व त्याला लोक देत नाहीत। अशा प्रकारचं बोलून उगाच तरी काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे आपण ती वैयक्तिक मांडली पाहिजे। इतरांवर टीका करून माणूस मोठा होत नसतो। शेवटचा प्रश्न, भगतसिंह कोश्यारींनी असंही म्हणजे दादा की मला सुद्धा वैयक्तिक खूप दुःख झालं। प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे तो प्रत्येकाला अजितदादा जाण्याचं दुःख आहे। तो कोणत्या पक्षाचे होते कोणत्या याचे होते हे न पाहता अजितदादा हा कर्तबगार माणूस होता। त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केलं होतं, दिवस रात्र काम करणारा नेता होता, म्हणून त्याचा दुःख प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला आहे।